नमस्कार, जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत। आपला आजचा विषय आहे माझा आवडता ऋतू पावसाळा। तो सुरू करण्या अगोदर मला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। चला तर मुलांनो, आपण आजचा विषय चालू करूयात। तो म्हणजे माझा आवडता ऋतू पावसाळा। हा विषय भरपूर वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो। हा निबंध आपण फक्त पावसाळा म्हणूनही लिहू शकतो किंवा पावसाळ्यातील निसर्ग म्हणूनही लिहू शकतो। तसेच माझा आवडता ऋतू पावसाळा। पावसाळ्यातील वातावरण सर्वांनाच आवडते। पावसाळा म्हणलं की पाऊस हा येतोच। चला तर विषयाला चालू करूयात। माझा आवडता ऋतू पावसाळा। पाऊस सर्वांना हवा असतो, कारण आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब नवा असतो। पाऊस सर्वांना हवा असतो, कारण आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब नवा असतो। पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे 3 ऋतू आहेत। त्या 3 ऋतूंतील मला फक्त पावसाळा आवडतो। पावसामध्ये भिजायला, नाचायला सगळ्यांनाच आवडते। पण हे सगळ्यांनाच माहित नाही की पावसाळा म्हणजे काय। पावसाळा म्हणजे पाऊस येतो। शेतातील पिकांना नवीन पालवी फुटते। लोकांना शेताला पाणी भेटते। हे सगळं म्हणजे पाऊस होय। कोसळणाऱ्या आभाळाला किती दुःख झाले असावे। कोसळणाऱ्या आभाळाला किती दुःख झाले असावे। ढगांच्या मिठीत त्याने लपून डोळे पुसले असावे। ढगांच्या मिठीत त्याने लपून डोळे पुसले असावे। कोसळणाऱ्या आभाळाला किती दुःख झाले असावे। ढगांच्या मिठीत त्याने लपून डोळे पुसले असावे। पाऊस कसा येतो, तर पाऊस यायच्या अगोदर ढग काळे काळे होतात। मग वारे यायला लागते। नंतर मग विजा लावतात। मगच पाऊस येतो। पाऊस आल्यानंतर ढग गरजू लागतात। जर पाऊस आला तर शेतकरी लोक खूप खुश होतात, कारण त्यांच्या शेताला पाणी खूप भेटते। नवीन पीक उगवून येते किंवा नवीन पिकांची लागवड सुद्धा पाऊस आल्यावर होते। पाऊस जर आला तर वारे, विजा लवलवतात। पावसामध्ये वारे जर आले तर वाऱ्यामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान होते। काही इमारतींवर वीज पडते। मग आतील म्हणजे इमारतीमधील लोक जखमी होतात। आपला गारवा कोणासाठी किती उपयोगी पडतो बघ। आपला गारवा कोणासाठी किती उपयोगी पडतो बघ। हर्ष वर्षाव करण्या निसर्ग आनंदाने रडतो।
हर्ष वर्षाव करण्यात निसर्ग आनंदाने रडतो. आपला गारवा कोणासाठी किती उपयोगी पडतो बघ. हर्ष वर्षाव करण्यात निसर्ग आनंदाने रडतो. निसर्ग आनंदाने रडतो. जर पाऊस नसेल तर शेताला पाणी भेटणार नाही. जर शेताला पाणी नसेल तर पीक कसे उगवेल? आणि जर पीक उगवले नाही तर खाणार काय? असा लोकांना प्रश्न पडतो. पाऊस जर नाही पडला तर दुष्काळच पडला असं समजायचं. जर पाऊस आला तर मोठ्या नद्या, नाले, ओढा यांना पाणी येते. मग ते पाणी शेताला सुद्धा भेटू शकते. पाऊस जर आला तर वारे सुद्धा येते. वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे, मोठमोठ्या इमारती, इमारती पडतात. पण जेवढा पाऊस आपल्याला आवडतो तेवढाच पाऊस धोक्याचा आहे. कारण पावसामध्ये विजा ह्या खूप धोक्याच्या असतात. जर वारे आले तर मोठे विजेचे खांब पडतात. मोठमोठी झाडे रस्त्यावरती पडतात. काही घरांमध्ये विजा पडतात. नकळत त्या आसवांनी किती तहान भागवली असावी. नकळत त्या आसवांनी किती तहान भागवली असावी. भेगा पडल्या जमिनीवरती कोरडी हृदय जगवली असावी. भेगा पडल्या जमिनीवरली कोरडी हृदय जगवली असावी. नकळत त्या आसवांनी किती तहान भागवली असावी. भेगा पडल्या जमिनीवरली कोरडी हृदय जगवली असावी. पाऊस जर आला तर झाडांना नवीन फांद्या फुटतात. नवीन पाने फुटतात. झाड हिरवेगार दिसते. पावसामध्ये मोर नाचतात. मोरांना सुद्धा पावसामध्ये नाचायला खूप आवडतं. किंवा पाऊस आला तर मोरांना खूप छान वाटते. आमचं बाबा शेतकरी असल्यानं मला सर्व गोष्टी माहिती आहेत व त्या जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे मला इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. टिप टिप पाऊस, झो झो वारा. टिप टिप पाऊस, झो झो वारा. गीत गाऊ पाहतो आसमंत सारा. गीत गाऊ पाहतो आसमंत सारा. कडाडणारी वीज, गडगडणारे ढग. कडाडणारी वीज, गडगडणारे ढग. धावणाऱ्या छत्रीतील आपली लगबग. धावणाऱ्या छत्रीतील आपली लगबग. डराव डराव बेडक, छमछम तळे. डराव डराव बेडक, छमछम तळे. लेझीम हाती घेऊनी जणू थेंब लाटेवर पळे. लेझीम हाती घेऊनी जणू थेंब लाटेवर पळे. खळखळ झरा, तडतड पत्रा. खळखळ झरा, तडतड पत्रा. पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा. पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा. टिप टिप पाऊस, झो झो वारा. गीत गाऊ पाहतो आसमंत सारा. कडाडणारी वीज,
गडगडणारे ढग, धावणाऱ्या छत्रीतील आपली लगबग, डराव डराव बेडक छमछम तळे, लेझिम हाती घेऊनी जणू थेंब लाटेवर पळे, खळखळ झरा, तडतड पत्रा, पावसाने भरवली बघा तालासुरांची जत्रा. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवरती सबस्क्राईब करा. तुम्हाला जर नवीन विषयांवरती निबंध, भाषण हवे असेल तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा. मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ छान वाटला असेल तर नक्की कळवा. थँक यू.